तुमच्या नात्याला सांगा ना बापा. निरा आळवा देवळा बोकांडून राहिला ना तुम्ही. फक्त जरा गेले तर तो आला बिन मला मागाल शिरजूर बी झाला बापा. अजून तर आपलं लग्न नाही झालं. लग्न झाल्यावर काय करीन मग. सिंग म्हणते अटून ते काय म्हणते मागे लागून आली म्हणते महाबाच्या नान सोड म्हणते. असं म्हणून राहिला तो. सांगा आता मी काय करू. मी म्हणीन हा तू काय करतो डंगरे. काल आली तू मा घरी. आली तू अजिबात या जाण्यासाठी पाणी ठेवायचं चालली करून नाही. तुझ्या काय आवडली जा कुठली सुटली की मागं लागून येतं बोकांडे. शिल्लक वानाच्या शिल्लक नको बोलू. काय होणारी बायको आहे ते. मी जास्त गौपणा करू नका. यावाय सोबत नाही त्या गोष्टी. लग्न राहिलं घराचं. आणि यावाय तुम्हाला बायको पाहिजे. बसनात गौऱ्या गेल्या ना. लाज वाटेल पाहिजे तुम्हाला. लाज जराशी जनाशी नाही मनाची. काय करू लग्न राहिलं तुया करायचं होतं. माझं होऊन राहिलं ना. मी पाहिजे तू तू पाय. तुला काढून दिलं भडवी जमीन घर बाहेर. चाल नाही गटून चाल. तू माझ्या काही संबंध नाही. तू काही मा नातू नाही कोणीच नाही तो. मोठा येते थोडस दादागिरी करायला. ताकद दाखवतो का तो भडवीच्या. लग्न करसान बरं असं. हे घर माय दार माय निघा आठवून तिकडे कुकडे रागोटणार. गोदरीत राहा तिकडे. मला सांगायचं चाल निघा आठवून. अरे डंगर या वयात ऐश करते. लाज वाटेल बाई जराशी जनाशी नाही मनाची जराशी काहीच नाही. स्वतः बरोबर दिसून राहिलं. या वयात लग्न करा सुचून राहिलं. असं नाही वाटलं की नाता लग्न करून देऊ की काही स्वतः लग्न करायचं पडलं. बायको पाहिजे आले डंगरे बायको. या वयात काल बायको पाहिजे तुला. नातू मरे ना बाजी या दोऱ्या थोडं. त्याचं लग्न नाही करून देणं. या डंगऱ्याचं लग्न करणं अर्जंट आहे. बुड्डी आणली त्यानं मा घरी लग्न करायला. लाज वाटली बाई जराशी लाज. या वयात काय करून राहिलो तर. शिल्लक चालू नको. तू काम कर चाल नाही गठून. कोणा शानपणा शिकून राहिला तू अड्डीसा गहू. करीन मी लग्न. माई बायको आहे ते कमली होणारी बायको आहे माई. ती गीते काढली मी लग्न करतो जंक्शन करतो गावाले पंगत देतो. एक्कर गेला चालीन. जास्त माजून राहिला ना तर मग घ्यायचं आहे. पुरं खाक करून टाकतो. काय घेणार घे तू मग काय आहे लग्न द्या करून. मी काल देऊ लग्न करून कर शिंत काय कोणाची एखाद्या मागच आहे कोणाच्या. गरमी कोणा डॅनी डॅनी असं सोबत नाही गळा तुला. काय तू नाताशी असं बोलून राहिला बा. झाबऱ्या तुला समजते की नाही काही रे. कोणाशी बोलणार आबा आणले का असं बोलतात का. आम्ही सांगतो बुड्याला समजून. तू कसं गरम नको होऊ बा. फक्त माझे फूट डाबा मला समजून सांगा तुम्ही. या डंगरांना नका सांगू. या वयाचा उडीचं फोट आणलं लेकरू राहिलं. मग लाज जाईन की काही. तुम्हाला तर लाजच नाही. पण आमच्या काही ठेवान जराशी. काय तर आता समजून सांगतो. अदलोक कुकडे गेलते तुम्ही काशी करायला. अदलोक नाही समजून सांगता आलं तुम्हाला. बुडा असं सै करून राहिला वय करून राहिला तर फाडफाड. कोण समजून सांगणार कोणीच नाही. मी कोणाचं ऐकत नाही. कमले तू टेन्शन घेऊ नको. घडी डॅनी तुझ्या बरोबर लग्न करते. आणि आपलं लेकरू सुखरूप होऊ देऊ आपण. टेन्शन नको घेऊ तू. 4 एकर वावर 2 एकर फोकून टाकीन. पण बराबरीच करीन मी. आणि तू निघ रेटून आलाय का लवकर निघ टाकल्या वानाच्या. हल पहिले बोला तुमचा नातू किती बोकांडून राहिला बापा. त्याला समजून सांगा बापा. डबल अटी आला नाही पाहिजे बरं. डबल आला नाही पाहिजे अटी आला की तो निरा मासते बापा. मला काही माहिती बोलते मी ह्याचं ऐकून घेणार नाही बरं. सांगून देऊ राहिली तुम्हाला. तू त्याला काल घेऊन राहिली मी तुझ्या पाठीशी आहो ना. तुझ्या सोबत मी टेन्शन नको घेऊ. काय दाळ भद्र्या वानाचा काय बोलीन व त्याचा तोंड फोडतो लेखाचं टकल्याचो या. डॅनी बस झालं ना. एवढं वरचं बोलू नको ना. काय लेखा माणूस असतो. झाबऱ्या जाय बरं तू उठून. फालतू गरमागरमी करू नका घेण नाचे ना. आम्ही सांगतो काय डॅनियल समजून लेखा. समज जाणार तू समजदार पोरगा आहेस ना लेखा. काय रे झाबरू. मीच घेत जाईन माघार. फक्त मीच समजदार घेते. डंगरा नका सांगू समजून तुम्ही. अनादा काम करून राहिला डंगरा साऱ्या गावात. मग इज्जत गमवून राहिला. लग्न करते या वयात. लाज वाटली बाई या बुड्याले. या वयात लेकर होऊ दे. काय हे काय ती तंब्या तू करतील ना तोंडले लोक मातोंडार. लाज वाटली बाई या डंगरेले. गळ्या झोडपे माराच लागतात. पण आता तू गोष्ट घेऊनच नाही राहिला. तुला हे 2-4 टपोरे मारतोच मी आता. थांब तुझ्या बजेट बसू तुम्ही. गळ्या डॅनी मारा नको करू रे बापा. मारू नको द्यायला. फालतू अजून वाया जाईन फालतू. मारीने ह्या त्याच लायकी जाणार शाळेला घराबाहेर काढून त्यासाठी अटी रुंगाई रांगाई करून राहिला घरी. काही गरज आहे अटी याची याला अलग दिलं मी काढून. अटी मरून राहिला ना. याला झडपे तर द्यास लागतात. लावून दाखवा. हाताने मोळात मग म्हणता हाय झाबऱ्यानी मग लागते का तुला. गेला गड्या बुडा. मला मारली का साताड्यात ना. बुडा गेला आता गेलं बुडा. मारते बाबा बुड्याले.
म्हणले तू भिऊ नको, काही मारत नाही हा, याच्यात कुठे जाऊ माय व दम नाही का? मात दम नाही. अरे मात तर लय दम आहे, पण आपण म्हणतो म्हातारा माणूस हा काय करा. आज झोडबे मारल्याशी नाही राय, हाच पुरा दाबून माराय. आवरा न रे हो, कंदिल्या मोठे आवर न रे, हा मारून आला ना मुले. खबरदार जर कोणी आवरायला होतं, खबरदार कोणी याला आवरायला होतं. काही येत नाही, जोड चांगला मजबूत लगन करतो यावं जोड. हान उड याच्या ढोंग नाही साल्ट गावाचा अगो आहे तो. हान 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 पाहिजे चांगला. हान समजलं पाहिजे त्या लगन कसं करावं लागतं, या वयात कसे दिवस ठेवा लागतात. मला मारतं का तू, मला मारतं का ते आबा आणि मी मारतो काय म्हणजे? अगो काम केली आपले हत्तीच असतात. अरे थांबरे डोंगरे, तू थांबणे कुकडे चालला पाहून. बरं मारते रे बाबा, यार वाचवा रे मला. आपल्या मला मारलो करे, त्याला मारलो करे. लाड करू का? या वयात कसं लग्न करणं समजलं? मा लग्न राहिलं नाही, बुड्ढेचं लग्न हा डोंगर याचं. हा झोडतो चांगला मजबूत बुडा. त्यानं वाचवा रे मला का तोंड पाहून राहिले का रे कंदिल्या हो मोठ्या झपके. काय तुला समजून समजत नाही ना? लग्न करू नको म्हटलं तर लग्न करतो म्हणते. काय मार खाता हा आणि चांगला झाबऱ्या म्हणा. जायला नाही पुरत आवरायला फावरायला. नवऱ्याला मारून राहिला ना ते, नवऱ्याला मारून राहिला ना ते काट चालवाय मला झाला की मागे. वा हा झाबरू लेखाचा गरमच काम करून राहिला बा. समजून सांग, समजत नाही बिचारायला. समजून घेईन रे तू. आता सांग तू या वयात त्याचा आबा लग्न करून राहिला, त्याचं लग्न बाकी आले का? हा माणसाचं डोकसं चालते का? किती समजदार माणूसला नाही चालत डोकसं. त्याचं लग्न राहिलं का? जवान झाला ना तो, 25 वर्षाचा आहे ना. कदलूक बाजी या दोऱ्यात ओढीन बिचारा. हा कदलूक बाजी या दोऱ्या मोजीन. सांग ना तू. आता त्या डोंगऱ्यानं पहिले याचं लग्न करून द्यायला लागत होतं, मग स्वतः लग्न करायला पाहिजे होतं. पण त्या डोंगऱ्याला लाज नाही जरा शिकबी जनाची नाही मनाची तर. ते बरोबर आहे म्हणा, पण मग या वयात कसं भांडणं करणं बरोबर नाही ना. आता त्या बुड्याचं काही जास्त दिवस नाही राहिले ना. लग्न करते तर खूप जास्त आहे घ्यायचं. हा काही फरक नाही पडत ना. केलं लग्न डोंगऱ्यानं तर किती दिवस टिकीन? 1 वर्ष 1.5 वर्ष मस्तच गौऱ्या झाल्या त्या डोंगऱ्याच्या. त्या जागी आपली असतं तर आपली तई पाहिली मस्तकात गेली असती ना भाऊ रे. आपण कुठे गोष्ट घेतली असती का? हा त्याचंही बरोबर आहे ना. त्याच का जवान पोरगा, त्याचं लग्न राहिलं ना, आबा लग्न करून राहिला. मग त्या डोंगऱ्याला लाज वाटली पाहिजे ना, की आपला नातू लेक जवान आहे, आपण रिकामे कामं करू नये. पहिले याचं झमकान मग आपलं करू लागलं असतं. बापा ते गुंफाबुडी काय म्हणे, कमलीचं पोटे आहे म्हणे. हो 3 महिन्या दिवसात कमलीली डॅनी बुड्याची. सांगा आता. मग आता लग्न करणं अर्जंटच आहे ना, नाही मग असं माझं होती. लफड्यात दिवस राहिले असा घोर होते, म्हणून बुडा लग्नासाठी थे करून राहिला. कमलीचं पोटेलच आहे मग. साऱ्या गाले माझून आहे, लहान लहान लेकरायला माहित आहे. हा मोठ्यालेच नाही. आणि त्या बुड्याला तरी लाज नाही जरा शिकबी. मी म्हणतो काल या वयात ही रिकामी कामं पाहिजे, थै करावं लागते. होय हा बंदूकच्या वया सोडा लागतात. घेणं ना देणं हाय सायाचं काय बिघडत होतं. हा सोडून द्यायला होतं ना बुड्यानं. साय डोंगरी लय वय करते ना पाटील. काय सांगा लय फळफळ करते पहिल्यापासूनच. वाचवा रे मला, तुम्हाला मारून राहिला रे. मरतो रे मी. वाचो रे. अरे झाबरे मारू नको रे मला, मारू नको रे. आता काल डोंगरला म्हणून राहिला वाचव. आता कोणी वाचवत नाही तुले. हो हे धंदे करतात लोक. आज तुझ्या कमळला आता मारतो. बायको पाहिजे, बायको या वयात बायको. पाय रे गळ्या झाबरे मारते रे गळ्या बुडेले. आज बैकलार गळ्या हा पाटील हलका पडला राजा. झाबरे हलका पडला डोक्या. आज नाही सोडत बुड्याले. आज हागवते बुड्याले तो. अरे मला तुम्हाला मारून राहिला रे. अरे हो झाबरे मार नको रे. ओ पाटील वाचवा. तुमचं तुम्ही बाबा आम्हाला सांगू ते काय आहे तो. तुमचं तुम्ही निपटा बाबा. पुढे तटी का करा ना गाऊन राहणार. थांब ना तटी थांब. डंगरा तू सांगून राहिलो. तटी थांब बिलकुल. हाल लागे पाहिजे रट्टे मारीन का मला. मेलो रे. जाऊ दे रे. तू बुड्याच्या गलती झाली गळ्या. काय गळ्या हो गळ्या. मार नको रे बुड्या, मार नको ना. गलती फलती नाही त्या बुड्याने जाणून केलं. लग्न करून आला या वयात. हा माय नाक नक्ट होऊन राहिलो अटीचा. सोडत नाही मी आज बुड्याला. आज बुड्याचे 2 बुडेच करतो. खलास बुडा डायरेक्ट. हा मेलो काय करतो रे डंगऱ्या तू. मारून राहिला रे. वाचवा रे बाप्पा कोणीतरी. बुड्याला वाचवा रे बाप्पा. पाटील ही आली का मांग हे डोंगरी आली आहे की. ना आता हिचा होणारा नवरा आहे ना. हिनं आता काय तर हिच्या पोटात लेकरू उभ्या बुढ्याचं.
तर सारा सत्यानाश केला डोंगरीनं. या वयात लग्न करून राहील डोंगऱ्या वाहनाची. दोघं आजी नाचा मस्त गुडू गुडू चालू होतं ना. या डोंगरी पाय भांडणार याच्या घरात आहे, दुसरं काहीच नाही पाटील. डोंगरी लाज नाही ना, होरे जोटी पाणी नशीन तोटी माराया बुडीले. हा, त्या झाबऱ्याने त्या डोंगऱ्याला बुड्याला मारायपेक्षा इले झोडा लागत होता चांगलं मजबूत चांगलं. इथे साल्ट उडा लागत त्या डोंगरीची. बाबा तुम्ही का तोंड पाहून राहिले का रे बाप्पा? मानावराला मारून राहिला ना तो झाबऱ्या, मानावराला मारून राहिला ना. वाचवा ना रे बाप्पा, वाचवा ना. काय ना तू होय ना पुढे वाचव द्या नवऱ्याला, आम्हाला काल सांगून राहिली तू ये तू पाय. बरं तुम्ही थांबा ना बाबुड्याला, तुम्ही वाचून नाही राहिले का रे? मोठे मोठे तोंड पाहून राहिले फक्त, ठीक आहे? वाचून नाही राहिले बाबा. बाबा कमले तुला जा लागेल ना, पहिले बुटाचा जीव बापा, पहिले बुटाचा जीव वाचवा लागेल. होय कसे भनान पळून राहिले रे एका मागे या. हा म्हणा डोंगऱ्या मार आता, या डोंगरीले मार म्हणा, झाबऱ्याला म्हणा. झोडतेस तो काही विचार करते का? हेंड आहे तो जरासा, कुठण्यात दिमाग आहे त्याचा झाबऱ्याचा. त्याचं डोकं फिरेला काही खरं नाही, आज हागोती येईल. काय मॅट आहो बुडे बा तुम्ही, काही याच्या डोकसा आहे की रामचंद्र बा तुम्हाला. हा राजा बायको सोडली राजा तुम्ही, बायको जरासं डोकसं नाही राजा, पण दिली त्या डॅनेच्या मांग लावून. हा तुमची स्वतःची बायको लावून दिली राजा. राजा हे असं कसं? साऱ्या गावाची चावट आहे ना, कदलोक तिले सांभाळू मी. हा 15 दिवस महिना झाले गेली कोणाच्या मागं, 15 दिवस महिना झाली गेच्या मागं लफडं करीन, त्याच्यासोबत लफडं करीन. आता तिचं पोट येला, आता काले वागू मी ते. हा तो डॅन्या पायात बसीन ते पायात बसीन, गेली त्याच्या मागं ते दिली काढून मी. पण बुडी बा सोयऱ्या झाले थुतू होते ना राजा. या वयात बुडी गेली म्हणजे नामुष्की आहे ना, हे तुमच्या यानं काही झालं नाही. हा म्हणून बुडी गेली असं होते ना ते. हा सांगा आता तुम्हाला लेकरू ना पाकरू त्या बुडीचं, आणि त्या बुडीला डॅनी बुड्यापासून दिवस बियात राजा. हे कसं काय मग तुमच्यातच काय नाही फॉल्ट होत आहे की नाही? फाल्ट मात तुला काय माहिती आहे रे बाबू? तू मात फाल्ट करून राहिला. आमच्यात काही झालंच नाही तर काय फाल्ट म्हणून राहिला तू? उभी नाही राहायचं मी घरी गेलो की, काय सांगतो तू? म्हणून मी काढून दिली, मी दुसरं लग्न करतो आता. राजा माणसा आहे तुम्ही, हेच रे बायकोनी वागवत आली सडेल तुम्हाला राजा. हा त्या कमला बुडी त्या डॅनी बुड्या मागं गेली पोहून, लाजही वाटत नाही राजा तुम्हाला सांगायची अगदी जराशी जनायची नाही मनाची. हा आमच्या सारख्याची बायको पाहिजे होती, मग सांगितलं असतं काय आहे मोठे अडीचं सांगून राहिले राजा. जराशी की नाही बिनलाजे जा पुरे तुम्ही. मला वागवता येत नाही बायको. माझलं कोणी वागवली? तू आलता का वागवायला माझी बायको? मीनच वागवली ना आदलं. हे 17-60 लफडे कसे काय बायकोचे वागवता आली तुम्हाला, तर वागवली तुम्ही ना तर. हा हे लफडे कसे काय मग? आमच्या बायकाही आहेत का काही? माझं नाही का? हाजर नाही काही? तुमचं तर 8 दिवस 15 दिवस झाली काय माझं हाजर तर गल्लीवर. हा तुमच्यात दम नाही ना. तुम्हाला वागवता नाही आली बायको. लोक ये दिवस राहून राहिले तुमच्या बायकोले, जरा लाज वाटली बाई तुम्हाला. हा माझ्यासारखा पाहिजे होता, मग पा कसा धिंगाणा घातला असता तर. तू विषय बंद करून टाक. मामन दुखते. हा सांगून राहिलो म्हणून विषय बंद कर. त्यातून चालला जाईन मी आता ना. डोकं खाऊ नको माझ्या नाजन. हा मला माहिती जगतो काय आहे. अंदरची गोम डोळ्याला माहित असते का अंदर काय असते? हो भले माहिती काय आहे ते. मन दुखतेने विषय बंद करून टाक. हा लपणार आहे का ते? अरे साऱ्या गावाला माहित पडून राहिलं तुमच्या काय होतं, तुमच्या दम नव्हता. काय सांगता तुम्ही? या पर्यंत उभं राहिलं बरं. तू चाल बघू नको. हे तू साला माझ्या इज्जतचा धिंगाणा करून टाकला कमल्यावाला इथून. हे डोंगर कोण पोहून राहिले रे? हा डॅने पाय ना बघा पैसे तर इकडे तिथे पाय कसा करून राहिला. नक्की कमलीचा नवरा लागला गळा याच्या माग, ह्या डॅनेच्या माग कमलीचा नवरा लागला, हाणून राहिला यायला. म्हणून हा डॅनी पोहून राहिला इकडे तिकडे. मागच्या सारखा गेम झाला बुड्याचा. कमलीच्या नवऱ्याला म्हणा चांगला सुतो या डॅनेले. हा कसं चाललाच नाही बाई रस्त्यानं, चबराने डोंगर आणि म्हणा चांगलं मजबूत. अरे डॅने झाबऱ्या मला मारू नको ना. मी ते आबा नाही का मग माग कोण लागला? हो गळा हो गळा. झाबऱ्या मारू नको रे. नाही का नाजी नाही का? साया लग्न करताना कसं वाटलं रे डोंगऱ्या तुले? लग्न करतो काय रे तू या वयात? मरती वय झाली ना, एक पाय मसना झाली एक पाय अटी आहे, आणि लग्न करते तो आणि मला म्हणते मारू नको. आज हागवतोस तुले बाबू डोंगऱ्या. अरे बबन्या हे तर दोघं आजी नाते झमकेला गड्या. हा झाबऱ्याला माहित पडला ते बुड्या लग्न करते म्हणून हाण लावला ते बुड्या यानं. हाण म्हणा चांगला मजबूत. आणि इकडे येऊन राहिले रे. येऊ दे. बुड्याचे हात पाय तसे सय करत बुड्याला मारायले गवाने डोंगर. ये म्हणून हाण चांगला मजबूत आहे बुड्याले. मग आपल्याला तेच पाहिजे, मजा पाहायला भेटते ना. किती तेल टाकलेलं, किती आग लावून दिली. लागली का आग? नाही, पण आज लागली. आता येईन मजा या डोंगऱ्याची.
हो शिवलाल वाचो रे मला मना तुम्हा मागं लागला रे मना तुम्हा मागं लागला ना मारते रे मला अरे वाचो रे गड्या शिवलाल. तर तुम्ही निपटा काय आहे तर आजे नाते तुमच्या घरातला मामला आम्ही काले बोला बापा तोंड घाला तुमच्या याच्यात हा तुमचं तुम्ही पहा आम्हाला नका सांगू ते काय आहे तर निपटा तिकडेच. मोठे आले बुडे वाचवा वाचवा घरी आले राजन बापा शब्द बोलले की हा मला बोलतो का तू पण गावा आता वाचवा वाचवा झाली का थंडी आई वाटते कमली अंगात. लग्न करा ना बुडे बा लग्न करा मग लोक पेढे देतात तुम्हाला झपके बसून राहिले हा रे झांबऱ्या मजबूत हा डोंगरे आले वय वय करून राहिला हा बुड्डा. पैशीन रे डोंगरे तू कुकडे पैशीन तुला तर जीवाचा सत्यानाश लावला करून मा लगो राहिलो घराचं पण हे डोंगर लगन करते लाज नाही वाटत ते बुड्याला जराशी जनाची नाही मनाची जराशी हा बुड्या बाड्या पोटू दे या वयात तो. तुला वाचू ना रे बापा वाचू ना मारते ना मुले दाबून मारून राहिला ना. तुला काले बोलत वाचो वाचो वाचवत नाही तुला कोणी डोंगऱ्या तू अगोवा साऱ्या का तुला कोणी वाचवणार आणि आला बी कोणी वाचवणार त्याला नाही सोडत आज गडे हा हा त्याला झपके मारतो आज. मारू नको ना मी ते आव्हानावर मारू नको ना मला मारू नको ना माझी गलती झाली ना हान चांगला बुडा हान या वयात लग्न करते बुडा त्या कमला बुडी पोट आणलं हा मला लेकरू पाहिजे म्हणते बा बुडा हो इस्टेट लेवारी छटा भर वावर नाही लेका जो याच्या डोंगऱ्याचो इस्टेट लेवारीच पाहिजे आले हान हान मजबूत हान झाबऱ्या विचार नको रे बुड्याचा. आज विचारच नाही डोंगऱ्याचा आज पुरा हरिया मारतो त्या बुड्याला वय 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 करते ना सट करते नाही का या वयात बी बल 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 आली रे कमली बी आली रे माग हाय रे आली रे माग लढत पडत. बाबा सोडणार रे काट्या बापा सोडणार बाबुड्याला सोड रे बापा ते अंगात का धसलं रे बापा का धसलं रे बापा आज बाबुड्याला सोड रे बापा सोड रे. हा डोंगऱ्या सोडतो तुले सोडतो आता चालीन का तुला मारलं चालीन का हो कपडदार मा बुडील जर मारलं बाबू तर हात बी लावला तर माल्या कुरवा तिच्या पोटात काय करायचं मले कर माझ जीव घे लागलं असतं पण कमलीला मारायचं नाही मा वारा शिवून राहिला तिकडे कमलीला मारायचं नाही तुला सांगून राहिलो. तिच्या पोटात थांबवला पोटात लाट मारतो पोटात लाट मारतो. नको बाबू सांगून राहिलो तुले असं करू नको पाय तू कसं होईन तर पुढचा विचार करून ठेवतो कमलीच्या वाटीने जायचं माझ्या बायकोच्या वाटीने जायचं दिवसात तिले करू मग डोंगऱ्या कसं करू रे. मित्र उर्वरित भाग उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा.